नमस्कार, मी आश्व अभ्यासक सुनील चौगले सरकार। हा प्रामुख्याने काठेवाडी जातीचा घोडा आहे। काठेवाडी जात ही महाराष्ट्रातली मूळची जात। महाराजांच्या काळात भीमतडी घोडे होते। भीमतडीच्या अगोदर एक नवरंग जात होती। नवरंगनंतर भीमतडीनंतर काठेवाडी नावाची जात आली। काठेवाडी म्हणजे असे बारीक त्याचे एकमेकाला टेकणारे कान आणि 60 इंचापर्यंत तिची उंची असते। 60 इंचाच्या वर जे गोल्डी झाले ते आता मारवाडमधून आले, ऑस्ट्रेलियन आले, थोरोबिट्स आले, सिंधी आले आणि पंजाबी आले। हे 150 जातीनंतर निर्माण झाल्या। तर महाराष्ट्रातली मूळची जात म्हणजे ही काठेवाडी जात म्हणजे त्यामध्ये कानाला कान जुळतात, प्रचंड वेग, डौलदारपणा, राग आणि तेवढाच घोडा हा शहाणा असतो। हा घोड्याची 60 इंचापर्यंत उंची असते, 59-60 इंचापर्यंत। तेवढाच हा उंचीला घोडा कमी असतो। त्याच्यानंतर घोडा तेवढाच हुशार आणि तेवढंच राग असते या घोड्याला। आपण जे शिकवल, जे सांगल ते तेवढं सगळं करतात। आता माझ्या 2 मुले आहेत, एक 7वीला आणि एक 10वीला। त्या घोड्यावरून शाळेला जातात, घोड्यावरून शाळेतनं येतात आणि शिवाय त्या घोड्याची देखभाल आणि रायडिंग सगळं ते करतात। तसं बघायला गेलं तर माझ्याकडं हा 41वा घोडा आहे। माझी 4थी ते 5वी पिढी घोड्यात काम करते। रायश्री शाहू महाराजांच्याकडे माझे आजोबा होते, आजोबानंतर वडील, चुलते, मी आणि माझी मुलं, अशी आमची 4थी-5वी पिढी घोड्यात काम करतात। घोडा हा शौक म्हणून पाळणारी वेगळी लोक आहेत। कमीत कमी 15,000 रुपये ते 30,000 रुपये घोड्याला खर्च येतो आहे आणि घोड्याकडून काम करून घेऊन वरातीसाठी, मिरवणुकीसाठी, टांग्यासाठी ती पाळणारी वेगळी लोक आहेत।